वहिनीला येऊन 4-5 दिवस झाले. तर आज बायको काय करणार आहे त्या वहिनीसाठी? पनीर करणार आहे. पण आता आठवडा होता यायला लागलाय. नुसतं मटनच खायला लागले. त्यांना म्हटलं मी माझ्या हातची तुम्हाला पनीरची भाजी खाऊ घालते. ते म्हटलं मला कर मग. मी आता करायला तर पनीर साठी वाटाणा सोलायला लागलाय माझा अंशू बघा. आज येऊन 2-3 दिवस नाही ना, आठवडा 4-5 दिवस झाले. तर आज दीक्षाच्या हातची पनीरची भाजी खायला भेटणार आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. पनीरची रेसिपी शिकून घ्या. खूप छान पनीरची भाजी बनवते असं त्यांचा मिस्टर बोलतात. त्यांचे मिस्टर म्हणतात नाही, खरंच चांगली बनवते. पप्पा आईने सगळ्यांनी खाऊन बघितली, वहिनीच राहिले. तर बायको मसाला वाटून घ्यायला लागले. कारण की वहिनीला आज बायकोने पनीरची भाजी बनवून देणार आहे. पनीरची भाजी बनवून देणार आहे बायको वहिनीला. तर वहिनीसाठी आज आराम आहे. 2 दिवस झालं मटण खाऊन वैताग आला. बकऱ्याचं खाल्लंय, चिकन खाल्लंय, आज पनीरची भाजी खा. बायको भाजी करत असली तरी बायकोला वहिनी बसलेली बघूच वाटत नाही. लावली चपाती करायला. एक दिवस सुद्धा म्हटली नाही की वहिनी तुम्ही बसा, मी सगळा स्वयंपाक करून देते. नाही, 2 टाइम मला काही ना काहीतरी करायचं लावते. सकाळी पण मला नाश्ता करायला लावते, भाजी करायला लावते, चपात्या बनवते. संध्याकाळी पण काही ना काही मला करायला लावते, म्हणजे लावतीच. एक दिवस पण सोडत नाही मला पण ना कल्पना ते आले का असं वाटते ते अर्ध काम करावं, मी अर्ध काम करावं, असं बोलत बोलत गप्पा मारत काम करावं असं वाटते. मग मी इथं एकटीच करत बसणार, ते तिकडे बसणार. मग मला असं एकटं करू वाटत नाही ना, बडबड करायला कोणतं पाहिजे ना. सासूला काय बडबड करावं असं म्हणत.